झाला सूर्योदय म्हटले नाही, अरुणोदय. जोपर्यंत अरुण समोर येत नाही तोपर्यंत सूर्याचा प्रकाश नाही. अरुणोदयी जाण तम निरसे सहजापन. तम म्हणजे अंधार. अरुणाचा उदय झाला की अंधार शिल्लक राहत नाही. तसं कामावर आणि क्रोधावर ज्यानं जे प्राप्त केलं त्याचं दर्शन घेतलं की बंधन राहत नाही. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा सांगी. तिला कोणती सांगी म्हणते? हर्सुल सांगी. अशा परमपावन मोठ्या एका विस्तृत शहराच्या पोटाशी वसलेलं गाव, तुम्हा सांगी ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ. मला वाटतं आज चतुर्थी प्रित्यर्थ भरपूर अन्नदान आणि सप्ताहामध्ये सर्वात मोठं अन्नदान महत्वाचं आहे. एक जण म्हणला आमच्या इथं अन्नदान करीत नाहीत, मोठाले मोठाले महाराजच आणते. तू बडवा आहेस. विठाला विठाला विठाला. अन्नदानासारखी किंमत कशातच नाही. अन्न ज्या सप्ताहात अन्नदान होतंय त्याचं नाव सप्ताह आहे. ज्या सप्त्यात ज्ञानेश्वरी पारायण आहे, गात्याचं भजन आहे, विष्णू सहस्र नाम आहे, काकडा आहे, विना उभा आहे, त्या सप्त्याला सप्ताह म्हणायचा. अन्नदानाशिवाय किंमत नाही. महाराज किती मोठा आणलाय त्यालाच विमान येत नाही. त्याच्या विमानाच्या पात्याचं कवा तुम्हाला वारं लागल, त्यालाच विमान येत नाही. कोणताही आणा, कोणता आणा, तुम्हाला कधी येणार आहे? सप्त्यात सर्वात मोठं पुण्य काय असेल तर ते अन्नदानाचं. विठाला काही लोकांना असतो जोर, नाही आम्ही ते आणले, आम्ही हे आणले, आम्ही गिरगावचा बाळू आणला. काय चुलीत घालतो त्या बाळाला आम्ही? अन्नदान कर ना. सगळ्यात मोठी किंमत ती आहे. म्हणून मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा सप्ताह तुम्हा गावकऱ्यांना धन्यवाद. या सप्ताहाला लाभलेलं गोड असं वैभव आदरणीय आमचे नवले अण्णा. अण्णा आपली प्रत्यक्ष भेट मला वाटते पहिल्यांदा झाली असावं, याच्या अगोदर काय माहीत. मी यांना विचारलं, चित्रात वगैरे फोटोत पाहिला असेल पण प्रत्यक्ष भेट नव्हती एखाद वेळेस. आदरणीय नवले अण्णा या परिसराचं वारकरी संप्रदायातलं अत्यंत तात्विक सात्विक गोड रत्न, ज्यांच्याकडे असे माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा नामाचा प्रचार करणारे, ज्ञानाचं गोड अशा प्रकारचं स्तोत्र ज्यांच्या मुखारविंदातून उद्या भविष्यातली ती वारकरी संप्रदायातली तारे होतील, अशा ह्या संप्रदायातल्या ताऱ्यांना घडवायचं काम आदरणीय अण्णा करतात. अण्णा तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. मृदंगाचार्य महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी तुम्ही वारकरी मंडळी तुम्हाला प्रणाम. संस्थेचे विद्यार्थी आदी करून सर्व महाराज मंडळींना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा गोड धन्यवाद देतो. विठाला दोन्ही चोपदारांना सुद्धा प्रणाम करतोय. काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. काम फार विचित्र आहे. ज्याला कोण्याही क्षेत्रात मोठं व्हायचं का, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, आदी करून आमचं आध्यात्मिक परमार्थिक क्षेत्र असेल, किंवा माझा शेतकरी राजा असेल, ज्याला ह्या कुठल्याही क्षेत्रात पडल्याच्या नंतर जर उंच शिखर गाठायचं असेल, मान सन्मान लौकिक जर प्राप्त करायचं असेल, माणूस म्हणून जर जगणं असं लोकच म्हणायला पाहिजे असं स्वीकारायचं असेल, तर त्यानं कामावर जे प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. काम जिंकलं की क्रोध येत नसतो. हा काम्या हरामखोर फार भडवाय. ह्या काम्यासारखा नालायक जगात आतापर्यंत बदमाश कोणीच जन्माला आला नाही. किती बदमाश, किती हरामखोर हा काम्या. यानं पंढरपुरातल्या मालकाची पण बेइज्जती केली. यानं काशीतल्या मालकाची सुद्धा प्रतिष्ठापनाला लावली. इतका हा काम्या नालायक आहे. काम्या म्हणजे कोणी माणूस नाही. काम काम वासना. हरी हराची आभरू घेतो
भय नाही त्याशी. हरी म्हणजे विष्णू पंढरपुरातले मालक आणि हर म्हणजे काशीतले मालक यांनाही बेजार केलं. एक नालायक राजा प्रांताला दुःख देत होता अण्णा, आणि तो नालायक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो प्रांत सुखी होत नाही असं पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, आणि तो नालायक मरत नव्हता. म्हणून देवाला त्याच्या पत्नीला आपलंसं मानावं लागलं. तिचं नाव होतं वृंदा. पण जराशी कामाची झळ लागली म्हणून पंढरपुरातले मालक 350 गंगेपैकी एक पवित्र गंगा नेपाळ नावाच्या देशात गेली, आणि या नेपाळ नावाच्या देशातल्या गंगेत पंढरपुरातले मालक पाषाण शालिग्राम नावाचा दगड होऊन पडले. इतका कामे हरामखोर आहे. काय फजिती केली माझ्या काशीतल्या मालकाची. एके दिवशी काम हा काशीतल्या मालकांना भेटला, नमस्कार केला असेल. काय चाललं रे काम, काय नाव म्हणे. बरं जरा उच कानानं बोलला. शिवजी म्हणले का रे जरा तरतर करायला का आषाढ महिन्यातल्या शिदळासारखा. नाही म्हणे काय त्यांना जे चालतंय ते चालतंय. थोडा काय बोलले असतील शिवजी, थोडासा ह्या काम्याला राग आला आणि आईसाहेबांकडे गेला. आईसाहेब म्हणजे माझ्या पार्वती आईसाहेब, काम किती विचित्र आहे हे म्हणून जिंकायचं आहे. आईसाहेब एक काम करता का. काय रे. मला असं वाटतंय तुम्ही एक रूप घ्यावं 2 तासापुरतं. आणि ह्या काम्यानं पार्वती मातेला रूप दिलं 2 तासाकरता. त्या रूपाचं नाव आहे बिल्लिनीचं रूप. बिल्लिनीचं रूप. एका वनात प्रवेश केला. विशिष्ट प्रकारचे वन श्रीमद भागवतात, पुराणात, ग्रंथात, शास्त्रात, वेदात आमापाशी वन आले. काम्यक नावाचं वन असेल, अंबिका नावाचं वन असेल, चैत्र नावाचं वन असेल, मधु नावाचं वन असेल. अशा एका विशिष्ट प्रकारच्या वनामध्ये, त्याचं नाव घरी गेल्यावर शोधा, मोबाईल मोठाले तुमच्याकडं. त्या वनामध्ये पार्वती आईसाहेबांनी प्रवेश केला, पाठवलं तिथं भिल्लनीच्या रूपात. आणि हा बदमाश काम्या पाठीमागून शिवजीला घेऊन गेला. वनात त्या रस्त्यावर शिवजीला सोडलं आणि आपण थोडासा आडंगी राहिला. भगवान शिवजीनं त्या भिल्लनीकडे पाहिलं. ती भिल्लीन प्रत्यक्ष पार्वतीच होती ना अण्णा. तिचं रूप कसं झाकलं. पण ते रूप पाहिल्याच्या नंतर या नालायक काम्यानं शिवजीला लाल रंगाच्या फुलाचा स्पर्श केला. काम उत्पन्न झाला आणि भगवान शिवजी भिल्लिनीला बोलले, भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर, दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. शपथ वेदामतितम पुनित भयो जास्वनीला जायते. शास्त्राचा पंचाननं भय गिरिजा पतयो पाशुपत आरुडाया दंड मुंडेशयम् अधिपत्यम कैलासाति वयोनाम भिल्लियम चक्षुरूपेश वयम् विवस्त्रादि जायते नैवं गांजा कसं लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिला असेल. ब्रह्मांड हे विश्व ज्याच्या दृष्टीत सामावलंय अशा शिवजीला विवस्त्र व्हावं लागलं. विवस्त्र विवस्त्र इतकं कामी चित्र आहे. आणि हा काम जो कोणी जिंकेल का त्याला नर नावाची पदवी. फार कठीण काम जिंकणं. काम जिंकणं इतकं कठीण इतकं कठीण इतकं कठीण. एखाद्या वेळेस समुद्राचं पाणी किती थेंब आहे, लिटर क्युसेस असं नाही मोजायचं, किती थेंब आहे हे मोजता येणारी काही विद्वान लोक असतील. आकाश किती इथे हे सांगणारी काही विद्वान आहेत. प्रकाशाचे किरण खाली यायला किती वेळ लागतो हे सांगणारी काही विद्वान लोक आहेत. तरुणची व्याप्ती मोजणी, आकाशाची पोकळी मोजणं अशी विद्वान लोक आहेत. पण काम धरणं फार अवघड आहे. काम बांधणं इतकं अवघड आहे. नदीच्या पात्र तुडुंब भरलेलं काम किती विचित्र आहे. आणि मग ज्यांनी जिंकला ते किती अधिकारी आहेत. 2 मुद्दे आजच्या कीर्तनात तुम्हाला सांगतोय. विठाला
नदीचं पात्र तुडुंब भरलंय. एका साधूला पहिलं तीराला जायचं होतं. खरं तर त्या साधूनं मनात आणलं असतं आणि आपलं आसन त्या पाण्यावर टाकलं असतं. अण्णांना आसनाला सांगितलं असतं चल पलीकड, तर पाण्यावर आधार आसन गेलं असतं. एवढा मोठा साधू होता. ते काय गोट्या खेळणार नव्हता, 2-4 अभंग पाठ असणारा नव्हता. ते काही तंबाखू खात नव्हता, गुटखा वडीत खात नव्हता, बिड्या वडीत नव्हता. असा निष्पाप सासू आहे ना तो, निष्पाप. अशा साधूला पहिलं तीराला जायचंय, पण पाण्याचं पात्र पूर्ण भरलेलं आहे. नावा होत्या अशा बऱ्याच बांधलेल्या, पण एकाही नावेत माणूस नाही. आणि एक नाव नुसतीच निघाली. आवाज दिला, थांबल्या गेली नाव. मला यायचंय, दुरून पाहिलं होतं. पण जवळ गेल्यावर लक्षात आलं, अण्णा नाव हाणणारी बाई आहे, नाव हाणणारी बाई आहे. आणि बसणारा एकटाच पुरुष आहे. असू द्या ड्रायव्हर बाई, गाडीची ड्रायव्हर जरी बाई असेल आणि त्या गाडीमध्ये जर पुष्कळ माणसं असतील तर आपल्याला काही भीती नाही कशाची. पण गाडी चालवायला एकच बाई, बसायला एकच परपुरुष आहे, मग जरा शेक लागतच ना त्या गोष्टीचा. कारण बघणाऱ्याच्या दृष्टीत इतकं रॉकेल आणि पेट्रोल भरलंय, पाहणाऱ्याच्या अंतकरणात इतकं काळकूट डांबर भरलंय, त्यांच्या दृष्ट्या चांगल्या नाहीतच ना. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते, आणि ज्याच्याकडे धुपण नाही त्याला माश्या चावत्यात. इतका विचित्र स्वभाव आहे. माणसं व्यक्ती तितक्या प्रकृती, काय विचार करतील, काय कोणाविषयी बोलतील, काही मेळ नाही ना माणसांच्या बाबतीत. मग नाव चालवण्यासाठी बाई एक आहे, एकटी बाई आहे. आणि बसणारा एक तारुण्य दशेतला साधू आहे. कसं बसावा? फ्रीज मधलं घट्ट झालेलं लोणी, थंडीतलं घट्ट झालेलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा धर्म आहे. एकांत स्त्री आणि पुरुषाला की काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा धर्म आहे. म्हणून मला वाटतंय पैठण मधल्या मालकांनी नमूद केलं, स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं दूर राहत जा. परमार्थात पण, व्यवहारात पण. आपली स्वतःची बायको सोडून प्रत्येक बाईला जगदंबा दुर्गा म्हणून लांबूनच नमस्कार करायचा, अशी ज्याची वृत्ती असेल त्याला दगडावा आपटा, त्याला मरणच नाही. तो कोण्याही क्षेत्रात मोठा होईल, कोण्या क्षेत्रात मोठा होईल. म्हणून नको स्त्रियाचा, नको स्त्रियाचा करीती आघात पुरुषाची, धर्म सिद्धांत आहे. वा, एका ठिकाणी तर इतकं कडक बोलले, स्त्रियाचा तो संग नको नारायण, स्त्रियाचा तो संग नको नारायण, सानिध्य नकोय. क्षेत्र कुठलंही असू द्या, मोठं व्हायचं असेल परस्त्रीला जगदंबा म्हणा, दुर्गा म्हणा, सावित्री म्हणा, सीता म्हणा, लक्ष्मी म्हणा. मालकांचा पुरावा आहे, अन्न अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया काय काय वाक्य मालकांचं माझ्या. परस्त्रीला जर आपण विटेवरची रुखमाई समजिलं तर बँकेतले पैसे जळत आहेत का? 5 कोटी रुपये एकरची जमीन कोणाला असन, तिचा भोगा होतो का? राखुंड होतं का? ती उडून जाती का? घरातलं आपलं घर पेटतं का? किती सोपा परमार्थ आहे आपला. परमार्थ अभ्यासापेक्षा आचरणाला जास्त किंमत देणारा आपला संप्रदाय. अभ्यासाला नाही. अभ्यास काय? मुसलमानांनी ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्यात, हिम पठाणला 9 अध्याय पाठ आहेत. मुस्लिम समाजाचा माणूस आहे, त्यांनी पाठ केल्यात.
काय नाही त्याच्यात एवढं, अभ्यासाला काय किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. लोकांना सांगतो किती गोड, त्याच्यापेक्षा वागतो किती भडव्या नीट गोड, हे सांग विठाला विठाला. काय माहिती का, आमच्या नालायक वागणाऱ्या लोकांचा दोष नाही, वाईट वागणाऱ्या वक्त्याला आणून तुम्ही पैसे देता, त्यानं केलेलं पाप तुमच्या बोकांडीवर अर्ध पडतंय. दोषी तुम्ही आहात. तुम्ही पक्वादे असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, मद्यपान करीत असेल, व्यसन करीत असेल, आणि तरी तुम्ही म्हणता असताल ते लयच चांगलं आहे, त्याला आणाच, तर फेडा मग पाप, घराला कुपाट्या लागत्या तुमच्या. विठाला विठाला ते मानसिकता फक्त चांगलं पाहण्याची, चांगला आहे पाहण्याचा संबंधच नाही परमार्थात. परमार्थात चांगलं ऐकण्याची भूमिका ठेवा. तुम्हाला वाईट बघण्यासाठी, वाईट ऐकण्यासाठी भारतात खूप स्टेज आहेत, त्या स्टेजवर काय कपडे काढून नाचायचं तर नाचा, पण इथं फक्त कीर्तन चांग, कीर्तन चांग, ओयांग हरिरूप. तत्वाच्या, सात्विकतेच्या, विवेकाच्या बोधावर आरूढ असलं पाहिजे माणसानं 2 तासाकरता, त्याचं नाव कीर्तन आहे. विठाला बसले नावेत, निघाली नाव, जे व्हायचं ना तेच झालं. नदीच्या अर्ध्या पात्रात नाव गेली की साधूला त्या मुलीचं रूप पाहिल्याच्या नंतर काम उत्पन्न झाला. पारणिरूर जयती पारणिया, पुराण सांगते, हाताला शास्त्राच्या भाषेत पारणी म्हणतात, कर म्हणत असेल कोणी, काय नाना प्रकारचे, पण पारणिरो जयस्तु पारणिया. तिच्या हाताला ओले हंता हंता त्या नावेचे स्पर्श केला, हात झटक, हो ते म्हणलं काय वेडीस, नाव हाकतेस, माशा धरणाऱ्याच्या कुळात वावरतेस, आणि माझ्यासारखा साधू तुला धर्मपत्नी म्हणून स्वीकारायला काय वावगे. लगेच पाणी ग्रहण केलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयम् एषानायाम् इदमङ्गलेन वययतो नवदाम्पत्या सुदायर्यां वरवरयति रूपेति कन्यां भवस्वरूपानां मंगलभयव्यक्तानां यति कृषिविष्टं मित्रसजन भयो आप्तेष्ट पंचतत्त्वानां वैशान्तरो वयजायते सुमंगले च वयस्थिता तदेव सावधान. काय शास्त्र गोडे अण्णा आपलं चुलीत घातलो, काय काय भडवेनं, काय काय हरामखोरायनं लग्नातले विधी पण चुलीत घातले, मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. कसले मंगलाष्टक व्हायला पाहिजे, शास्त्र म्हणे राज्य ही तृण मानावे. निदान मंगलाष्टक तरी आपल्या पोरायच्या लग्नातले चांगले करा. आणि काय हिंदुत्वाच्या नावानं बोंब ठोकायची, खिशाला बिल्ली लावणं काय, भगवे झेंडे घेणं काय, आणि कृतीत तर कवडीचे नाहीत. विठाला 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 ज्यांना तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन शिव्या देताना ती लोक धर्माच्या सभा घेत नाहीत, ते धर्माचं अनुकरण करतात. तुम्ही धर्माच्या सभा घेता पण धर्माचं अनुकरण करत नाहीत. याच्याकरता आपण त्यांच्या पाठीमागे, म्हणून शेळीच्या मागे लांडग लागल्यावर त्या शेळीचा जीव कसा वचवच होतोय तसा तुमचा जीव वचवच व्हायलाय. ते काही दिवसांना आपल्याला हानतेत का काय, याचं एकमेव कारण आहे आपण धर्माचं अनुकरण करत नाही. विढाला शास्त्रानं, वेदानं, पुराणानं स्वीकारलेल्या देवांना, संतांना मानणं हे धर्माचं अनुकरण आहे. आणि भांगाऱ्या नालायक, शास्त्रानं न स्वीकारणाऱ्या, वेदानं न स्वीकारलेल्या, पुराणानं न मानलेल्या भडव्या हराम खोरायला तुम्ही बोकांडीवर घेता, हे धर्माचा विशुद्धपणा आहे. विठाला यायला राग आला तर पुन्हा कीर्तनाला बोलवायचे नाही, नका बोलू.
असा पाईप आहे मला पैशाचा. मी काही कोणाच्या मागं लागे नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नका बोलू. एक गाव रक्षण 10 घर भिक्षा, त्याला काय पाहायचं काम आहे. पण इथं चांगलंच बोलन. तुम्हाला पटू न पटू काय मी काय चोमाळीत नाही. हे नाही महाराज 2-4 हजार आगाव घालतो. मैं आंड्रवेली धुई तुही बायको धुईल. विठाला कोण बसलं वचकाळ लोकायला चोंभाळीत. 2 लोकांना आपल्या जागेवर आरूढ असलं पाहिजे. एक वारकरी संप्रदायातला अन्न वक्ता आणि माझ्या पवित्र देशाचा जवान. तुम्हाला एक सांगू राजू, त्या जवानाच्या अंतःकरणात त्याची नीतिमत्ता शाबूत आहे म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. ज्या दिवशी त्याच्या अंतःकरणातली नीतिमत्ता मातीत जाईल त्या दिवशी आपण झोपीत मरू झोपीत मरू झोपीत मरू. त्याची नीतिमत्ता कायम आहे. आणि संप्रदायातल्या लोकांची नीतिमत्ता कायम असली पाहिजे. प्रखर बोललं पाहिजे. प्रखर काय नाही भिलं पाहिजे कोणाला. काय करायचं आपलं धकिणारा पंढरपुरातला मालक. बरं ठीक आहे, तुमच्या गावातल्या एका माणसानं मला 2 कोटी दिले येरी समजा. येरी समजा. मी काय तुम्हाला संकल्प सोडा थोडंच म्हणतो. उदाहरणार्थ 2 कोटी अण्णा दिले आणि जालन्याच्या अलीकडेच मला अटॅक आला आणि जर मी मेलो तर त्या 2 कोटीत फोकायचा का बाळ्या? अरे कसं चालवायचंय? पंढरपुरातल्या हातात आहे, भंगाऱ्या भोंगाऱ्याच्या नाही. म्हणून निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्तिमानवाची इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका विठ्ठला किंवा पांडुरंगा वाचुनिया. जे सकाळी पाणी देत नाही त्याची स्तुती करायची का कीर्तनात? विठाला 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 बसले नावेत. पाणी ग्रहण झालं. अण्णा काम लई टोकाला गेलता. फार टोकाला काम गेला. आणि त्या 22 वर्षाच्या तारुण्य दशेतल्या तरुणानं तिला सांगितलं मला आत्ता रती सुख पाहिजे, आत्ता रती सुख पाहिजे. पोरगी माशा धरणाऱ्या कोळ्याच्या घरी वाढलेली होती. पण ती मुलगी आद्रिका नावाच्या देवांगणीची होती. भागवत आहे का? लक्षात येईल तुमच्या. मला फक्त पुरावा द्यायचा आहे. ती इतकी विवेक संपन्न होती आणि भारतातली होती. माझ्या पवित्र देशातलं जडवाड मोठं रत्न काय असेल या देशाचं, ते या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. एरवी आपण घराला, जमिनीला, पैशाला, ज्वारी, गहू, कापूस याला, सोन्याला संपत्ती म्हणतो. पण माझ्या वारकरी संप्रदायानं संपत्ती हा शब्द स्त्रीसाठी वापरला. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिष्ठ, धर्मानुरागी महाराणा प्रताप असे विवेक संपन्न महात्मे या देशाला सुपुत्र जन्माला घातले. या देशातल्या एका पवित्र स्त्रीने 9 महिने असे अधिकारी माणसं पोटात सांभाळले. म्हणून इतक्या मोठ्या तुम्ही जडवड रत्न आहात. म्हणून कधी मधी श्रेष्ठ माणसं दिसल्यावर पदर घेत जा. नाही, श्रेष्ठ तात्विक सात्विक दिसल्यावर पदर घेत जा. आणि ज्याच्या बायकोला पदर घ्यावाच वाटत नाही त्या बाईच्या नवऱ्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका. औरंगाबादला गेल्यावर दुकानदाराला म्हणायचं पदर कापून द्या. का हो पदर का कापायचा? माझी मंडळी होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे म्हणून माझी बायको पदर घेतच नाही ना, त्याच्यामुळं पदराचा जर गिर आहे त्याचे पैसे कशाला मातीत घालता? हा आहे का नाही? पैशाला मोल आहे ना. हा कशाला मातीत घालायचे ते पैसे? असं करत जा. संक्रांत आली, निदान ह्या पौष महिन्यात तरी पदर घेत जा. आता थंडी वाजायली म्हणून तरी घेत जा. मी 5-6 दिवसापासून रात्री पुण्यात तेच बोंबललो. आपल्या खेड्यापाड्यात जर बरं असतं, शहरात लय वाईट झालं. 2 गोष्टी झाकलेल्या असावांना. एक लक्ष्मी झाकलेली असावं म्हणजे पैसा, आणि एक देशाची स्त्री झाकलेली असावा. अंग भरून कपडे कुठलेही घाला, पण अंग भरून कपडे घातलेली स्त्री असा.
तिचं नाविन्य, तिचं चारित्र्य, तिचं वैभव, तिचा सात्विकता, तिची ती कर्माची व्याख्या माझा विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तिला मानतोय. इतकी ताकद आहे. पैसे झाकून ठेवजा. काही कायला डायरीच्या पुढून 2-3 500-500च्या नोटा. सुंबळे आहेस का काय तू? डायरीच्या पुढून नोटा ठेवतो हरामखोरा. आणि काय काय तुला लायकी आणि काय 3 नोटा आणि 3च 500च्या नोटा पुढून ठेवला आणि बायको 17 भाईचा कापूस याचायला. लाज तरी वाटायला पाहिजे 3 नोटा पुढून ठेवला. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा अण्णा एका माणसाच्या कुत्र्याला खाला. मी डोळ्यानं पाहिलं. ते का मा सासरा आहे का मा साडू आहे का मा मेव नाही. घरच्याचं चोंबळलं म्हणा बाळ्या घरचंच दळायला. तुमच्या गावाला पहिल्यांदा आलो ना. 3795 गाव झाले रे अजय माझ्या आजच्यानं. 96 3796 गाव. ज्या गावाला पहिल्यांदा जातो ते घेतोय. इतके गाव फिरलो मी. किती श्रीमंत पाहिले असते रावणाला ओव्हरटेक केलेली. 1428 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. बदगे जाते पाया पडला माणूस माझ्या. शर्ट वरी केलं, बनेलच्या खिशात हात घातला, 2-3 रुपये काढे. म्हणजे किती दिले मी नाव नाही सांगत, जाऊ द्या. आणि पाय पडून मला पैसे दिले. पण शर्टाच्या आतून बनेलीच्या खिशाला हात घातला आणि पैसे काढे. ज्याच्या कुत्र्याला 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा बकरू महाराज ते पैसे झाकून ठेवते. आणि ज्याची बायको अख्तर व्हायचं हरभर कापायला, चाऊस मियाचा ऊस खुरपायला, हो अब्दुल भाई चितूर कापायला, आणि ते 500-500च्या 3 नोटा पुढून ठेवले. किती शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे. चुकीचे काम. 2 गोष्टी झाकलेल्या. असं किती विवेक संपन्न माझ्या भारताची स्त्री. तिनं मालकाला सांगितलं, मालक सूर्याचा प्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार करता येत नाही, रतिसुख देता येत नाही. काय महाराज अधिकारी होते ते. त्या महाराजानं चुटकी वाजल्याबरोबर सूर्याला सांगितलं, जाय ना, कशाला अडचण करतो आम्हाला, जाय. 2:30 वाजता सूर्य मावळला. 2:30 वाजता दुसऱ्या देशात उजळून आपल्याकडे अंधार पडला. बायकोला सांगितलं, आता रतिसुख नाही म्हणली. गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी असते, गंगेचं पात्र अनुष्ठान करण्यासाठी असते, गंगेचं पात्र जप साधना करण्यासाठी असते, गंगेचं पात्र स्नान संध्येसाठी असते, संसार करण्यासाठी नाही. वारं मुठीत दाबलं, चिर 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 वारं आडलं आणि वाऱ्याला सांगितलं, ए कशाला गंगेच्या पात्रात नाव घ्यायला, धर ना. तारामंडळात नाव नेली. मधात बसणाऱ्या महाराजाची ताकद बघा. दुपारची रात्र केली, गंगेतली नाव आकाशात नेली. पण बाई किती हुशार होती बघा. त्या बाईनं सांगितलं, आपल्या संस्कृतीत लग्न अक्षदा पडल्या की कुलाचार असतो, शिष्टाचार असतो, सदाचार असतो, देवकर्म असते, देवादेवतेंचे दर्शन घ्यायचे. अहो 1 मिनिटभर डोळे झाकल्याबरोबर सगळ्या देवाचं स्तवन केलं तर आपोआपल्या वाहनात बसून सगळेच देवता आल्या आणि बायकोला सांगितलं, पटपट पटपट पाय पण सगळ्या देवाच्या पटपट पाया. त्या साधूचं नाव होतं मुनिश्री पाराशर. किती मोठा साधू. याच पाराशराला व्यास नावाचा मुलगा जन्माला आणला. व्यास उचिष्ट जगत्रया. जगातलं जेवढं ज्ञान असेल कोण्याच गिरगावच्या बाळूनं म्हणायचं नाही मी लय अभ्यासू आहे. तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय, तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितले, व्यासोचिष्ट जगत्रया. असा मुलगा नातू 4 ब्रह्मवेत्यापैकी शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. शुकाच्या काय कुलवैभवशाली बघा. दुपारची रात्र करावी, पाण्यातली नाव आकाशात न्यावी, सर्व देवता एकत्रित आणाव्या, इतकी ताकद. पण काम नाही जिंकता आला. कामानं चपका पाराशराला सुद्धा आणला. म्हणून नरांच्या यादीत नाहीत. विठाला किती कामे चित्र. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते? 1. लय वरच्याचा जवळचा असला तर 2. 4-5 पद ते एका मंत्र्याला नसते. पण एकाच मंत्र्याला 222 पद. असा मंत्री मी वाचीला पाहिला नाही. कारण वरी कशाला जाऊ, आणि वरी गेल्यावर तुम्हाला कसा बोलन. तेव्हा पोरायनं मला फुकलेला असेल. वरी फुकल्याशिवाय जाता येतं का? वरी जाता एकाच व्यक्तीला आलं, त्या व्यक्तीचं नाव तुकोबर आहे शरीराचं. बाकी आपल्याला जर वरी जायची वेळच आली, समज असलंच आपल्याकडे पुण्य, तर आपला हे मोबाईल आधी फुकून देतात खाली आणि कार्ड वरी जाते.
मोबाईल खालीच फुकून देतात. मोबाईल आतापर्यंत कोणाचा वरी गेलाच नाही. हे 3.5 हाताचा. 222 ज्या मंत्र्याकडे पद आहेत त्या मंत्र्याकडे एक व्यक्ती आला. त्या मंत्र्याची मुलगी हुशार होती. काम किती चित्र आहे पहा. पाराशरांची अवस्था सांगितली तुम्हाला. त्या मंत्र्याच्या मुलीनं सांगितलं, बाबा गेल्या 2 दिवसापासून आपल्याकडे जो माणूस येतो तो माणूस फार नास्तिक आहे. तो माणूस तुमच्या जीवनाची माती करणार आहे. त्याला पुन्हा येऊ देऊ नका. बाबानं सांगितलं, बाई ते यायला लागलाय ना, मग असं काम करा, उद्या जर तो माणूस आपल्याकडे आला तर तुमचे बुट मी आतून ठेवते चौकटीच्या. म्हणते ना औरंगाबादला गेले. पण पोरगी इतकी हुशार, पण बाप नालायक. बाप नालायक, बाप नालायक, बाप नालायक. त्या बापाचं नाव होतं इंद्र. 33 कोटी देवाचा राजा. अमरपुरी नावाची नगरी राहिला. त्या नगरीतल्या अण्णा सडका चिंतामणीच्या होत्या. आळंदीतल्या मालकांनी वर्णन केले. त्या नगरीतले झाडं कल्पतरूचे होते. हिवरं नव्हते, कल्पतरूचे उद्यान होते. गाई कामधेनू होत्या. चिंतामणीच्या सडका होत्या. आपण काचातली ती टी व्ही लावल्याच्या नंतर मेलेले जिते सिनेमातले नट पाहतो. काही मेले फार दिवसापूर्वी, काही जिते तर ते पाहतो. त्याच्या नगरीत जिवंत रंभा नाचत होत्या. रंभा उर्वंशी मेनका जेथ रंभे आयशा नाचणी. मालकांचं वाक्य, जेथ रंभे आयशा नाचणी उर्वंशी तिलोत्तमा मेनका रंभा ज्याच्या दारात नाचत होत्या. काय वैभव असेल, किती वैभव, किती वैभव. पोरीन सांगितलं, बाबा त्याला येऊ देऊ नका, त्याच्या संगत जेवायला. ते इतका चिटकाला आता ते निघत नव्हता. म्हणून 2 देवाला साहे केलं. त्याच्यातल्या एका देवाला बोलिलं आणि त्या देवाला सांगितलं, तुला कोंबडं व्हायचंय. पोरीला कळालं. त्या पोरीचं नाव होतं अण्णा जयंती. भारतातली पोरगी होती ती. काय हुशार असेल माझ्या पवित्र देशातली स्त्री. तिनं सांगितलं, बाबा त्या देवाला सांगितलं, दादा एक ऐकता का, आमच्या दादाचा स्क्रू ढिला झालाय. हे माझ्या भाषेत सांगायला. ते असं कशाला म्हणेल. ती एकच म्हणली असेल, आमचे दादा ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडे गेलेत. पण मी म्हणतोय, ती म्हणाली आमचे दादा नालायक आहेत, आमच्या दादांना काही कळत नाही, पण तू आमच्या दादाच्या नादी लागून कोंबडं होऊ नकोस असं त्या देवाला सांगितलं. पण तो देव पण शिळ्याकडीसारखा फसफस उतू चालता. ते देव तसाच होता. फस शिळ्याकडीसारखा उतू आला. आणि इंद्राचं ऐकून ते कोंबडं झाला. आणि एका महाराजाच्या दारात रात्री 2:15 वाजता बोंबललं. कोंबडं आरवणं म्हणतात ना, आरवणं काय बोंबलणं काय एकच. 2:15 वाजता रात्री एका साधूच्या दारात बोंबललं. त्या साधूला वाटलं सकाळ झाली आणि तो साधू आंघोळी करता गंगेवर गेला. तोपर्यंत या साधूची पत्नी 33 कोटी देवाचा राजा, ज्याच्याकडे 222 पदं येतं, त्या नालायक राजानं तिचं चारित्र्य बाटवलं. परिणाम काय झाला माहितीये, इंद्रा पडली भग. चंद्र झाला भग नावाचा रोग इंद्राला झाला. काम इतका बेकार. इंद्र हिचकून टाकलं इंद्रियाचं. गाव सोन्याचं राहिलं होतं त्याला, गाव सोन्याचं. भगनावाचा रोग झाला अण्णा. किती मोठा चंद्र, रात्री प्रकाश देण्याची ताकद, त्याला निशापती म्हणतात. आणि अशा निशापती एका महाराजाकडे शिकायला गेला. त्या महाराजाकडे शिकला विद्वत्ता भरपूर कमवली आणि त्याच महाराजाची मंडळी घेऊन लग्न केलं. झालं एक पोट्ट. त्या पोराचं नाव होतं बुध नावाचा पुत्र. इथून चंद्रवंश सुरू झाला. आपल्याला पुढचं कशाला इचकायचं. आपल्याला जितकं वाहता येते तितकी जमीन व्हा, बाकीची ढोरायला चरायला ठेवा, नाही तर मग कोणाला ठोक्यान द्यावा. पण इकुनी जमीन नाही इकली पाहिजे.
मगाशी बैठकीत बोललो तर आम्ही त्या कोलते काकांकडं, तो राज होता आम्हाला चहा पाणी द्यायला. अण्णा अजून फक्त 2.5 ते 3 वर्ष मजुराची राहिलीत. जेवढी 7-12 असेल तेवढी सज्जनांनो ठेवा. माझं वय जरी कमी असेल 40-41, पण मी लय खूप फिरलो. मी अण्णा 250 ग्रंथ वाचलेत. आणि अधिकारी लोकांचे इतिहास आधी करून मी खूप 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 वाचिले. 2.5-3 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. लक्षात ठेवा, राजा असेल. सांभाळा तुम्ही, सांभाळा, ठेवा ठेवा. त्या महाराजाच्या पत्नीशी अन्याय केला. थोत्तर काळ झालं चंद्राचं. चंद्र झाला काळा. तुम्ही कोण्याही सूक्ष्मदर्शकाखाली पहा, चंद्र पांढरा शुभ्र आहे, पण थोतराव एक चटा आहे. कोणताच डॉक्टर त्याची प्लॅस्टिक सर्जरी करू शकत नाही. कोणतंच केमिकल त्याचा चट्टा धुत नाही, कारण तो घाणेरडा चट्टा आहे कामाचा. घाणेरडा. चंद्राची ती फजिती. नारद चुकला चाळा भजनाचा. 6व्या क्रमांकाचा संन्यासी. अण्णा 19 संन्यासी वाचनात आले माझ्या, त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. नारदाने एक वरात पाहिली, लग्न करण्याची इच्छा झाली. काम किती बेकार आहे. मग ज्यानं काम जिंकलंय त्याचं एक चरित्र सांगतो तुम्हाला. आधी किती बेकार काम आहे, किती अवघड आहे, किती लोकांची फजिती करतो. म्हणून आपण त्या कामाच्या दूर राहावा असं पैठण मधल्या मालकांनी सावधान केलंय. आपल्याला सावधान केलंय की तुम्ही याच्यापासून थोडंसं दूर राहा. 527 एकर जमीन एका माणसाची मी डोळ्यानं पाहिली. त्यावेळेला मी त्या गावात लग्नाला गेलतो. आपल्या इथलं एक लग्न, फकरू महाराज त्या गावातून गेलं. गावाचं नाव नको, त्या माणसाचं नाव नको, कारण आजा तुमचे यूट्यूब चालू आहेत. त्याचे पोरं पुन्हा मग गाडी फोडायची. आमच्या आज्याचं नाव कीर्तनात काऊन घेतलं. 527 एकर जमीन होती. 527 एकर. शेवटच्या टप्प्यात मदगेजीजा त्या माणसानं ओढून टाकलेल्या, दुसऱ्यानं ओढून टाकलेल्या बिड्याचे दोंडकं वळले. 527 एकर जमीन, त्याला फुकायला सुद्धा ईदभर जागा राहिली नाही. फक्त नाद होता घुंगराचा. ते जरा बारकाले असतात का घुंगर? नाही तुम्हालाही पता नाही का? हां हां, बर बर बर. ते हो म्हणल्यावर तुम्हाला माहिती, लगेच बॉम्ब टाकीतो गिरगावकर. नुसत्या कामानं 527 एकर जमीन गेली. तरुणांनो ध्यानात ठेवा, या जगातला पैसा संत आणि देवाच्या नंतर तिसरी जगात काय शक्ती असेल तर राजीव पैसा आहे. त्याच्यावर प्रेम करा. ठीक आहे, आमचा एखादा कंबर बांधणारा म्हणत असेल पैसे का बांधून न्यायचेत का, सरनाव टाकायचेत का, फुकून घ्यायचं का पैशात, त्याच्या जिभेची ब्रेक लाईनर उघडीत समजायचं. पण तुम्हाला एक सांगू, जोपर्यंत माणसाकडे अर्थ नावाचा पुरुषार्थ येत नाही तोपर्यंत रक्तातल्या नात्यातले भडवे सुद्धा त्याला पत्रिका देत नाहीत लग्नाच्या. हरामखोर सुद्धा पत्रिका देत नाहीत रक्ताच्या नात्यातले अण्णा. जवळ पैसा आला की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एक सोपा पुरावा सांगू तुम्हाला. माझ्याकडे मोबाईल साधा आहे, पैसे भरपूर आहे. तुम्ही पुन्हा म्हणताल इतका कडक बोलायला काय नाही, पैसे आहेत माझ्याकडे, मी सोन्याचं घेईन. यूट्यूब चालू आहे. मला का चोऱ्या करायच्या का काय? माझ्याकडे शेती चांगली. माझ्या गावातली आज बरीच मंडळी आली, बरीच आली, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. तुमच्याकडे मोठ्याल्या टीव्ही येतात, त्या टीव्हीत एक बघा, नाही तर मोबाईलमध्ये मागचा एखादा अंत्यविधी बघा श्रीमंत माणसाचा. आपल्या भारत देशातला पैशावाला श्रीमंत मेला की मसन वाट्यात त्याच्या मातीला गेलेला श्रीमंत भोईला बसत नाही, त्याला मसन वाट्यात पण सोपे लागतात. म्हणजे पैशावाली माणसं मसन वाट्यात पण खाली बसत नाहीत, इतकी पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. त्याच्यावर प्रेम करा, त्याच्या विरोधात जाऊ नका. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ. विश्वातली कुठलीच गोष्टी, हा मंडप तुम्हाला वरून पडला का? आज कोण अन्नदान केलं असेल चतुर्थीचं, त्यांना गहू ज्वारी, ते गहू भात मसाला वरण गिरण असं कुठून पन्हाळा वाटा आलं का? लागेल का नाही? त्याच्यासाठी अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, त्याच्यावर प्रेम करायचं, त्याच्यात विरोधात नाही जायचं. योग असा आला
एकही कोणी मुलगी देत नाही. पंढरपुरातल्या मालकाचं भजन नारदानं केलं 6व्या क्रमांकाच्या संन्याशानं. आणि देवाला सांगितलं, देवा मला एक मंडळी हवी आहे. देवाने सांगितलं, बायका वाईट असतात, तू लग्न करू नको. वाईट असतात म्हणजे लग्न केल्यावर लय फजिती होत असती. बघ 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 गिरगावचा बाळू किती गाव फिरायला लग्न केल्यामुळं. घोड्यावर बसल्यावर फजिती होत असती माणसाची. घोडं कळतं ना. जे घोड्यावर नाही बसले त्याला काही ताण नसतो जास्त. मागणं पुढं फोपुटा उड. म्हणजे घोड्यावर बसला का त्याला मोठं अवघड असतं घरानं. त्याचं लय मोठं अवघड घरानं असतं. हो पण पाय किती फिरायला बाळ्या घोड्यावर बसल्यामुळं. बघ 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 नारदा ऐक, भगवंतानं सांगितलं कशाला लग्न करायचं. तो हे संन्याशी उलट बोललो ना. मग तुम्ही 16,160 काउंट केले. हे पहा आगाव धंदा. मग इतक्या काय करायच्या, याच्यातली मला एक द्या. पुराण वाचा, मी नाही म्हणणार म्हणा, पुराण सांगते. आणि पुराणाला तुकोबरायांनी मानलं. पहावे पुराणी विचारू, तू का म्हणे नाही विश्वास जमनी. माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. पुराणाला किंमत आहे आपल्या वारकरी संप्रदाय. एक द्या. मालकानं सांगितलं मी जिथं नाही ती घेऊन जाय. नारदाला वाटलं 5-25 तर सहज नेतो. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळीस्थळी काष्टी पाशानी कना कनात अनुरेणू सगळ्या याच्यात तो देव भरलेला आहे. ते कुठं रिकामा असतो का. अद्याप नाही. नारदाला भेटली तर नाहीच. एका सरोवरात उडी टाकली. एका मालकाचं वाक्य, हे तुझं एक मागताची भली. देवाला काय म्हणले, एका संन्याशानं तुला एक मागितली होती पत्नी. हे तुझं एक मागताची भली, तो आता याची रांड केली. एक मागितली दिली तर नाही अण्णा, पण त्याचीच बाई केली. आणि हा पंढरपुरातला मालक तिचा मालक झाला. 60 पोरणी एक पोरगी झाली. ढपर भरूच बेजारती. एक संडासून आलं आणि एकाची कंबर धुतली की लगेच दुसरं बसत होतं. मारुतीला नारळ फोडले की शेंड्या हित नेत होती. हो कोणाचं गाडगं फुटलं की खापर तीच न्यायची. भरलेलं खापर सरोज तिचा उकांडा भरलेलाच. मग 6व्या क्रमांकाचा संन्याशी भजन करणारा कामाच्या नादी लागला. नारद चुकला चाळा भजनाचा. एक मुद्दा सांगू तुम्हाला. एका माणसाच्या घराची चौकट एक जर इकली, एक चौकट इकली एका घराची, तर 35 बारे आमदार होता येते. माया गोळ्या संपल्या नाही. मी गांजा वढीत नाही. मला गोळी फक्त कमरेची चालू आहे. त्या बॉयलजन अपघातात जरा फुटलं ते, आणि त्याचा गॅप भरणं. आता किती कीर्तन केल्यावर भरतो देव जाणे. पण ते काय गॅप मिळूनच येईन. पण मला काही डोक्याच्या गोळ्या चालू नाही. एक घराची चौकटी इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येते. अशा चौकटी त्याच्याकडे 7 कोटी होत्या. 7 कोटी. एवढा श्रीमंत. बायका 80,000, पोरं 1 लाख, नातू 1.25 लाख. मतदान मागायची गरज नव्हती कोणाला, घरचंच मतदान. पहा त्या रावणा एक घराची चौकट टिकल्या 35 बारे आमदार होता येते. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला. मला तर वाटते जास्त बऱ्या होता येईल. पण आता काळ जरा विचित्र झालाय म्हणून 35 बाऱ्याच समजा. काळ बदलला ना आता सगळा. तर 35 गुणिले 7 कोटी इतक्या बाऱ्या घरी बसल्या बसल्या आमदार होता येते. एवढा मोठा श्रीमंत ज्याच्या इथं सूर्य दिवे लावायला येत होता. बाश करू दिवा करू तेजो कांती भयाना. सूर्य दिवे लावायला, वार रस्ते झाडायला, वरून सडा टाकायला. गणपती बाप्पा एक काम करण्यासाठी आज चतुर्थी आहे ना. गणपती बाप्पा त्याच्या इथं कामा करता होते. 4 तोंडाचा विधाता, 8 डोळ्याचा चक्षु, प्रज्ञ परमेष्ठी, विधाता ब्रह्मदेव. रावणाची तर देवपूजा करायला होत्या. एदन्न मामा बुनिदो बुन भयो शास्त्रो सन्मतो जयो. उष्णोदक शीतोदक गंधास्पांतो चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना. आपांपति निर्भयो सर्व सर्वा आखाद्य शर्करा सुदम घृतेषु सर्वजयं दुग्धम शर्करा स्नान हिताय च करिष्यसि. देव झाला ब्रह्मदेव. एवढा मोठा रावण. पण एका बाईकडे फक्त एकदा चुकीच्या दृष्टीनं पाहिलं. परस्त्री पेहरी छुरी. काम सांगायलो. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग. 10 शीर रावण के गए परनारी के संग. ज्वारीचे कंस खुडावा
अशी रावण्याची मुंडकी 10 कटा 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 करून टाकली. किती मोठा श्रीमंत. इतका काम बेकार, इतका काम बेकार, इतका काम बेकार, इतका विचित्र काम. म्हणून हा काम जिंकला की नराच्या यादीत आहे. विठाला विठाला बघा, ज्यानं काम जिंकला तो नराच्या यादीत आहे. लग्न जास्त करणं म्हणजे नराच्या यादीत नाही. लग्न जास्त केल्यावर नराच्या यादीत आला असताना तर चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या असं पुराण सांगते. मी काय त्याच्या लग्नाला नव्हतो. असं कोण सांगतंय? पुराण. चित्रकेतूला 1 कोटी बायका, 80,000 रावणाला होत्या, 1800 गोपीचंदाला होत्या, 1200 जनकाला होत्या, 703 पंढरपुरातल्या मालकाच्या वडिलाला होत्या, 7व्या अवतारात दशरथ राजाला. कोटी भार्या चित्रकेतू 12 शते जनका 18 शते गोपीचंदा 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा 3 4 करणाराची काय सांगायची कथा. तरी पण नराच्या यादीत नाहीत. नराच्या यादीत येण्यासाठी काम जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. काम दृष्टी गोड असली पाहिजे हो. दृष्टी गोड असली पाहिजे. भारतातला 1 नंबरचा महाराज त्याला म्हणायचं. आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय म्हणतो, बहीण म्हणतो, त्याला 1 नंबरचा महाराज म्हणायचं. 1 नंबरचा. फार मोठी आचरणाची ताकद आहे. आचरणासारखी किंमत जगात कुठलीच नाही, कुठलीच नाही. एका बाईनं 1.5 किलो सोनं गळ्यात घातलं. व्यवहार चुकीचा आहे, वागणं चुकीचं आहे, पदान्यात चुकीचं आहे, पावलं चुकीचे आहेत. एका बाईच्या गळ्यामध्ये पितळाचं मंगळसूत्र आहे, 10 रुपयाचं, कटलरी दुकानातून घेतलेलं. त्या डोक्यावर गथुडं घेऊन येत होत्या आणि पहिल्या त्या मागायला सुया दाबणं पोती विकणाऱ्या बाया. त्या बाईकून 10 रुपयाचं मंगळसूत्र घेतलं, गळ्यात बांधलं, डोकं भरून पदर घेत होती. तात्या, बाबा, अण्णा, काका, दादा प्रत्येकाचा सन्मान प्रतिष्ठा करत होती. आचरणाचा अंक संपला. संक्रांतीच्या दिवशी चांगल्या बायका तिला वाण देतात. 1.5 किलो सोनं घातलंय तिला नाही. आचरणाला किंमत आहे आपल्या संस्कृतीत. विडाला विडाला ती सवासीन म्हणू नये. मागचं सांगत नाही, ती सवासीन म्हणू नये. महाराज म्हणले चुकीचं वर्तन करणारी काय सोनं घालीत असेल ती सवासीन म्हणू नये. आचरणाला किंमत आहे. मग ज्यानं काम जिंकला ती माणसं नराच्या यादीत आहेत. एका माणसाची ख्याती वाढली, समाजात विरोध झाला. सज्जनांनो ऐका, माणसाचा काळ सुधारला की आपण मत्या शत्रू तयार होत असतात. एकदम माणूस भिकारी झाला की माणसं जवळ येऊ देत नसतात. मध्यमाला आकारातली माणसं बलीत असतात आणि जरा बऱ्यापैकी श्रीमंत झाला की मग त्याला शत्रू तयार होत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. रस्त्याच्या कडेला इकून डाव्या हाताला 1 आंब्याचं झाड आहे आणि इकून 1 आंब्याचं झाड आहे. दोन्ही आंब्याची झाडं त्याला लागलेल्या कैऱ्या अत्यंत म्हणजे वानराला सर्दी होईल अशा आंबट नाहीत. काही काही आंबे इतके आंबट वानरानं खाल्ल्या होते फिसफिस करीत होते. इतके आंबट खट आंबे ते. हो, असा गोड आंबा. पण एका आंब्याला आंबे लागले आणि एकाला काहीच लागलं नाही. अण्णा दगड कोणाला हाणणार आहेत? त्याला. मग ज्या आंब्याला आंबे लागलेत का त्याला सज्जन बी दगड हाणतो आणि नालायक दगड हाणतो. अण्णा तुम्ही असताल, मी असेल, अजून कोणी संन्यासी, कोणी ब्रह्मचारी, कोणी संसारिक. आपण 4-2 वारकरी प्रवास येतात. उन्हाळ्याचे दिवस येतं आणि नेहऱ्या करायच्या राहिल्या आणि त्या आंब्याखाली आपण नेहऱ्या सोडल्या. आपल्याला आंब्यावरचा मोह सुटतो का कैरीचा? नाही. कैरीला हात पडला तर आपण बुटाड तरी फेकून आणून 2-3 कैऱ्या काढ. नवले अण्णा सुद्धा दगड हाणणार. गिरगावचा बाळू सुद्धा दगड हाणणार. कोणाला? आंब्याला. एका कैरीसाठी का होत नाही पण आपण हाणणार. म्हणजे सज्जनही ज्या आंब्याला कैऱ्या लागतात त्याला दगड हाणतो आणि दुर्जनही हाणतो. म्हणून लक्षात घ्या, आंब्याला कैऱ्या लागणं म्हणजे तुमचं बरं होणं.
तुमचं बरं झालं की तुमचा शेजारी तुम्हाला बरं म्हणणारा तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे झाले की ते मग काही बी की तू त्याला गवसलं, त्यानं औरंगाबादल्या एका शेटजीचं बुडीलच, हो त्याला तिकूनच आलं, तुला काऊन नाही कोणी कुणा आलं? काऊन इचकायला दुसऱ्याचं सोंबळ्या? तुही बसायची जागा निबर काठीनं हाणायला पाहिजे हरामखोरा. विठाला या असे शत्रू आपण मध्ये तयार होत असतात. आता उदाहरणार्थ याच्यातला एक बल्ब वीज व्हायचा, कोणतेही बटन दाबल्यावर जर हा बल्ब विझतच नसेल, पण ज्याला उजेड आवडतच नाही का ते भडवा त्याला दगड हाणून फोडितो. तशी तुमची प्रतिष्ठा मोठी झाली की विश्वातल्या काही टक्के लोकांना आवडतच नसती. तशी माझ्या तुकोबरायची प्रतिष्ठा सहन झाली नाही. त्यांना बेजार करण्यासाठी त्या काळातली 6 स्त्रिया सुंदर होत्या, त्याच्यातली एक पाठीली, तिच्याकडं अत्तराचा एक कलश पाठीला. ते अत्तर अत्यंत सुगंधी होतं आणि त्या अत्तरामध्ये एक मादकपणा होता. ते अत्तराचा थेंब एका कापसाच्या बोळ्याला घेऊन किंवा बोटाला घेऊन ते बोट जर जनावराच्या नाकाला लावलं तर जनावर 2-2, 4-4 दिवस पळतच राहत होतं. म्हणजे जनावराचा काम वाढत होता. आणि काम सांगू का तुम्हाला, पशु पक्ष्याचा किड्या मुंगीचा काम, याला वळण आहे, याला बांध आहे, याला कंपाऊंड आहे, याला भिंत आहे, याला बंधन आहे. पण अण्णा जगात अशी एकच जात आहे, ती फक्त माणसाची जात. याच्या कामाला वळण बांध भिताड काहीच नाही. तो फक्त माणूस आहे, तो फक्त माणूस आहे. मग ज्याच्या कामाला बांध आहे, वळण आहे, भिताड आहे, त्याला पशुपक्षी म्हणतात. यांच्या नाकाला तो सुगंध लावल्यावर तो कामासक्त होतो. तर माणूस तो पहिलाच कामात विचित्र आहे. त्याच्या नाकाला लागल्याच्या नंतर त्याला काम किती उत्स्फूर्त होईल. असा उत्तेजक कामानं परिपूर्ण असणारा सुगंध रस्त्याने सडा टाकला. कोण्या रस्त्यानं? ज्या रस्त्याने माझे देहूतले मालक चालले होते. एक काय गोड पर्वणी सांगू तुम्हाला. आता माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं मंदिर 125 कोटीचं देहूला भंडाऱ्या माळावर व्हायले. देहूला भंडाऱ्या माळावर व्हायले. एकच विनंती करीन, ज्याला 10 रुपये 5 रुपये जशी राम मंदिराकरता इटीसाठी निधी पाठीला, तसा गावात एखादा कार्यक्रम असला की झोळी फिरवायची आणि त्या झोळीत काय जमा होतील ते एके दिवशी गावातल्या 10-5 तरुणाने मिळून गाडी करून देहूला तिथं नेऊन द्या. निदान आपण कोरोनामध्ये वाचलोत, आपल्या देखता आपण तुकोबारायच्या मंदिराचा कळस पाहून मरावं अशी अपेक्षा अंतकरणात ठेवून जगा. विठाला विठाला विठाला. 125 कोटीचं मंदिर, 125 कोटीचं, 125 कोटीचं. मी कालच माझ्या रात्रीच्या कीर्तनाला पंकजी गावडे महाराज होते, त्यांचं त्यांच्यात फार योगदान आहे. ते फार कष्ट करायला लागले त्याच्यात आणि ते मंदिर होणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण आपलाही फुल खारीचा वाटा आपला सुद्धा लागावा. 10-5 रुपये आपल्या कष्टातले इकडं तिकडे घुटक्यात याच्यात त्याच्यात तंबाखूत जाण्याऐवजी ते एखाद 2-4 दिवसाचं व्यसन, सिगरेट गिगरेट काय असेल पहिले तर करत जाऊ नका. पण तुम्ही आमच्यासारख्याचं कुठं ऐकता. पण त्याच्यातले जराशे वाचून 10-5 रुपये त्याही मंदिराला मानसी जर गेले तर आपल्याला सुद्धा म्हणता येईल की मी तुकोबारायचं मंदिर कळस पाहून मेलो वरच्याला. आपल्या अगोदर जे मेलेत का त्यांना आपल्याला सांगता येईल आम्ही बांधून आलोत, आम्ही बांधून आलोत. बघत जा, अशा संतांविषयी आदर ठेवा. चला असो, त्या रस्त्याने तुकोबाराय चालत होते. नर कोणाला म्हणायचं आता आहे का? काम किती बेकार आहे याचे पुरावे तुम्हाला दिले. पण इतका वाईट काम ज्यांनी जिंकला त्याला नर म्हणतात, त्याचाही पुरावा आहे का? त्या रस्त्याने माझे तुकोबाराय चालत होते. तुकोबाराय चालत असताना तुकोबारायच्या घ्राण देवतेनं, घ्राण देवता म्हणजे नाक, नाकाला शास्त्राच्या भाषेत पुराणाच्या भाषेत घ्राण देवता म्हणतात. त्या नाकाने वास घेतला तर तुकोबारायने असं नाकावर बोट ठेवलं. हे घ्राण देवते, हा सुगंध माणसाचं जीवन मातीत घालणार आहे. तर तुकोबारायचं नाक तुकोबारायच्या सात्विक मनाला, मन 2 असते त्यांना, एक मुख्य आणि एक उपमन आहे. माना न माना पुराण सांगते 2 मन येतं. एक माणूस मोटरसायकलवर चाललाय आणि गडबडीत कुठली तरी एक वस्तू घेतली आणि त्यानं दिलेली चिल्लर वरच्या खिशात ठेवली. पण मोटरसायकल वेगात होती, वाऱ्यानं त्याच्या खिशातली 500ची नोट खाली पडली.
500ची नोट खाली पडली. नेमका रस्ता खराब असल्यामुळं गिरगावकराची गाडी दमानं चाललेली होती आणि दमानं चालल्यामुळं मला माझ्या डोळ्यानं 500ची नोट टकटक दिसली. ड्रायव्हरला सांगितलं नोट उभी कर, 500ची नोट घेऊ. पण तिकून अण्णाची गाडी आली. बाळ्या लाजला, बाळ्या लाजला. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का? तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? अरे तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं तुम्ही बांध किती कोरीतात. विडाला माझं एक म्हणत होतं ती दुसऱ्याची आता ते गेलंय ना, कोणीतरी घेणार आहे ना. मग त्याच्यापेक्षा बाळूला ती नोट घ्यावा वाटत होती, पण अण्णा पाहतेत म्हणून नोट घेतली नाही. प्रतिष्ठा जागी झाली. दुसरं मन म्हणलं बाळ्या किती पैसे दिलेत रे तुला देवानं, तरी दुसऱ्याच्या पडलेल्या नोटा घेतो का? अण्णा काय म्हणतील म्हणून बाळ्या पुढे निघून गेला. एक मन काय म्हणत होतं ती नोट घ्यायची, पण विवेकावर आडोर असलेलं मत म्हणलं नको ना बाळू, चल ना, चल 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 चल. तसं तुकोबारायाच्या सात्विक मनानं नाकाला सांगितलं हा सुगंध घेऊ नको. तुकोबारायाकडे कशाचे मन आले तो शिल्लक? तिथं कशाचे मनन काय आले? त्यांच्याविषयी बोलणं काय काय आपली काय पात्रता आहे का त्यांच्याविषयी बोलणं? ते सात्विक मन नाकाला म्हणत होते हे घ्राण देवते, हा सुगंध वाईट आहे. ते तुकोबारायाच्या शरीराला लागलेलं नाक होतं. ते काय आमच्या शरीराचं नाक होतं का कुठंही खुपसायला? आपले नाक कुठं खुपसतेत हो. आणि मग नक्ट झाल्यावर फ्या फ्या करीत येते. आपल्याला सवच थोतराव खेटर हाणून घरी यायचे. कुठं खुपसतेत नाक, काही सीमात नाही ना त्या खुपसायला नाकायला आपल्या. ते काय म्हणत होतं नाक तुकोबारायला? महाराज सुगंध घेणं नाकाचा धर्म आहे, पाहणं डोळ्याचा धर्म आहे, चाखणं जिभेचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, उचलणं हाताचा धर्म आहे, चालणं पायाचा धर्म आहे, पण याच्यावर कंट्रोल करणं मनाचा धर्म आहे. मनानं जागरूक राहायचं हो. एखाद्या वेळेस मनाची जरी चलबिचल झाली, तर मनानं इंद्रिय पक्के आवडायचे. मन गया तो मत जाने दो, मन गया तो जाने दो, मत जाने दे शरीर ना खिचे कमान तो कहा लगेगा तीर. पिस्तूल हातात आहे, वाटायले चोपदाराला गोळी घालाव. दृष्टांतापुरतं म्हणायलो हो ना. तुम्हाला मारून काय मला पुण्य लागायचं आहे का नाही? वाटायला चोपदाराला गोळी घाला. पण मन म्हणलं बोटा बटन दाबू नकोस, नाखीची कमान तो. आपण जर नाहीच बटन दाबलं, नाहीच कमान वळली तर कसा तीर लागेल? कधी कधी मनानं इंद्रियाला सावध करायचं, इंद्रियानंही त्या मनाला सावध करायचं. तुकोबारायने सांगितलं नाका तुला काय वास घ्यायचा तर घे. इतका मादक सुगंध घेतल्याच्या नंतर सुद्धा